नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण ओल्या हळदीचे बहुगुणी असे लोणचे बनवणार आहोत। त्यासाठी मी 500 ग्रॅम हळद घेतलेली आहे। ही हळद आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये हळद मी 2 ते 3 मिनिटं भिजवून ठेवली होती। त्यानंतर आपण ही हाताने सोडून अशी धुवून घ्यायची आहे, जेणेकरून ज्याचं बारीक कवर निघून जाईल। त्यानंतर एका नॅपकिनवर आपल्याला ती सुकवून घ्यायची आहे। आता आपण हळद चिरून घेणार आहोत। तर हळद आपल्याला अगदी बारीक बारीक स्टिक सारखी चिरून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकतात, पण अशी हळद चिरून घेतल्यानंतर त्यात सर्व मसाले छान जिरतात। तर मी सर्व हळद अशी बारीक बारीक स्ट्रीप चिरून घेणार आहे। ओली हळद सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला, ताप यापासून आपण दूर राहतो। तर लहान मुलांना देखील हे लोणचं खूप उत्तम असं आहे। त्यानंतर मी 4 ते 5 मोठे लिंबू व 250 ग्रॅम हिरवी फिकी मिरची घेतलेली आहे। ती देखील धुवून पुसून आपण बारीक चिरून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात याप्रमाणे आपल्याला मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। यात मिरची व लिंबू घातल्यामुळे हळदीचे गुण दुप्पट होतात। लिंबू देखील मी एका लिंबाचे 8 ते 10 फोडी याप्रमाणे चिरून घेणार आहे। लिंबू लोणच्यात घातल्यामुळे लोणच्याचा मसाला बॅलन्स होतो। सर्व जिन्नस आपले चिरून झाले आहेत, ते आता फॅन खाली आपण ठेवणार आहोत। आता 10 लवंग, 10 मिरी आणि 4 ते 5 दालचिनीच्या काड्या मी येथे घेत आहे। याची आपल्याला पावडर करायची आहे। यात आता बडीशेप मी घालून घेणार आहे। बडीशेप वजनी 50 ग्रॅम मी घेतलेली आहे। ही आपण बारीक पावडर बनवून घेत आहोत। त्यानंतर 20 ते 25 लसूण पाकळ्या येथे घेतलेल्या आहेत, त्याची देखील आपण पेस्ट बनवणार आहोत। यात मी आता काश्मीरी लाल तिखट 70 ग्रॅम घालून घेत आहे। हे देखील मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। काश्मीरी लाल मिरचीमुळे रंग छान येतो। आता 150 ग्रॅम मीठ मी परातीत असं पसरवून घेत आहे। याप्रमाणेच आपल्याला अचारचे लेयर करायचे आहेत। मोहरी डाळ 200 ग्रॅम मी घेतलेली आहे, ती देखील एका साईडला अशी पसरवून आपण हाताने घेणार आहोत। त्यानंतर बडीशेपची केलेली पावडर आपण घेणार आहोत। आता धने पावडर मी या ठिकाणी 70 ग्रॅम, जिरे पावडर 25 ग्रॅम मी घेतलेला आहे। याप्रमाणेच तुम्ही देखील रचून घ्या। आता आपण मिक्सरला वाटून घेतलेली लसूण तिखट आपण इथे घालणार आहोत। ते देखील एका बाजूला टाकून घेणार आहोत। 1 टीस्पून मी इथे हिंग टाकून घेत आहे। हिंगामुळे लोणच्याला खूप छान सुगंध येतो। आता आपल्याला 300 ml रिफाइंड ऑइल या ठिकाणी लागणार आहे। ते मी एका पातेलीत मोजून काढून घेत आहे। हे तेल आपण गरम करून घेणार आहोत। तर तेल गरम करताना आपण काय काय काळजी घ्यायची हे मी या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही चेक करून घेऊ शकता। थोडे मेथी दाणे मी यात घातले आहे व 1 लवंग टाकून पाहत आहे। ज्यावेळी मेथी दाणा टाकल्यावर तो वर येईल किंवा लवंग देखील लगेचच वर येईल, त्या ठिकाणी आपण समजूया की तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। हे तेल आपण मसाल्यावर टाकून देखील टेस्ट करू शकतो। ते म्हणजे थोडं तेल घेऊन मोहरी डाळवर टाकून पहा, फेस झाला तर समजा तेल आपलं बरोबर तापलेलं आहे। या ठिकाणी आपलं तेल आता रेडी आहे। गॅस आपण इथे बंद करून घेणार आहोत व तेल बाजूला उतरवून हळूहळू मोहरी डाळीवर चमच्याने आपण घालणार आहोत। तेल घातल्यानंतर मोहरी डाळचा रंग बदलला पाहिजे, नाहीतर मोहरी डाळ कच्ची राहिली तर तिचा स्वाद चांगला येत नाही। याप्रमाणे 1-1 चमचा आपण तेल ओतणार आहोत। पूर्ण तेल एका वेळेस ओतू नका। आधी मोहरी डाळवर, त्यानंतर लाल तिखटावर एका चमच्याने हलवत आपण पूर्ण लाल तिखट लसूणची चटणी अशी तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात मोहरी डाळीचा रंग आता ब्राऊन असा झालेला आहे। अगदीच आपण जास्तच काळा करणार नाही, ब्राऊन आपल्याला हवा आहे। छान चमच्याने हलवत पूर्ण मोहरी डाळ आपण अशी तळून घेणार आहोत। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। याचमुळे लोणच्याला आपल्या छान चव येणार आहे।
या दोघं जिन्नस छान तळून झाल्यानंतर उरलेल्या मसाल्यावर देखील आपण एक एक चमचा करून तेल घालून घेणार आहोत व दुसऱ्या चमच्याने ते एका हाताने मिक्स करणार आहोत। येथे मी 2 ते 2.5 चमचे हळद पावडर घेत आहे, त्यामुळे लोणच्याला कलर छान येईल व त्यावरही तेल टाकून तळून घेत आहोत। सर्व मसाला तळून झाला आहे। आता हे उरलेलं थोडं जे तेल आहे ते मी यावर ओतून देणार आहे। तेल ओतून झाल्यानंतर सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं ही प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची आहे। सर्व जिन्नस अगदी एकजीव या ठिकाणी झाले पाहिजे। हे जिन्नस एकजीव झाले तर मिठाला पाणी सुटायला सुरुवात होते व तुम्ही पाहू शकतात 5-7 मिनिटं तुम्ही जर ही प्रोसिजर अशीच करत राहिलात तर बाजूला लोणच्याचं तेल सुटायला सुरुवात होते। आता पहा परातीत साईडला तेल किती छान आपल्या अचारला आलेलं आहे। आता 2 तास थंड झाल्यानंतर यात मी सर्व आपले कापून घेतलेले जिन्नस म्हणजे हळद, मिरची, लिंबू आपण घालून घेणार आहोत। एक लक्षात ठेवा की हे जे अचारचा मसाला आहे तो पूर्णपणे थंड झाल्यावरच हे आपल्याला करायचं आहे। या सगळ्या वस्तू कोट होतील याप्रमाणे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक वस्तूला आपण बनवलेला मसाला हा छान असा लागेल। तुम्ही पाहू शकता 2-3 मिनिटं मी हे एकत्र करून घेतलेलं आहे। हे आता मी हवाबंद डब्यात भरून ठेवणार आहे। 4-5 दिवस बाहेर ठेवल्यानंतर याला फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाण्यासाठी वापरू शकतात। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।